नाही म्हटलं तरी थोडं थोडं पाऊस पडाक लागलो, त्यामुळे मासे अजिबात मार्केटात नाही. इलेत ते एकदम बारके, ते आडाळ्याक पण लागायचे नाही. छोटी एक मोरीचा पोर होता, 800 रुपये. 300 रुपये सुकी सुंगटा शेर. इतको बाजार वाढलो. पेडव्याचं वाटो एक घेतलं, 4 सुंगटा टाकल्या आणि गप घरा गेलं. नंतर म्हटला टोमॅटो बटाट्याचं रस्सो करूया आणि पेडवे तळूया. त्याच्यासाठी एक कढई घेतले, त्याच्यात घातलं तेल, बारीक चिरून कांदो, बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर हळद, घरगुती भाजको मसालो आणि जरा गोडो मसालो घातलं. व्यवस्थित सगळा मिक्स केलं. नंतर घातलं एक चिरून बटाटो. साधं सोपं टोमॅटो बटाट्याचा रस्सो केलास ना, त्याच्यावर एक तुकडी भाजलेली घेतलास की पटापट घास जातात. त्याच्यात घातलं धगधगीत पाणी, चवीपुरता मीठ. मस्त रस्सो लागतं आणि झाकून शिजवून घ्यायचं. वांग्या भरलेला केले, त्याचा मसालो शिल्लक असा थोडं, तो म्हटलं आज घालूया. वाटप अजिबात लावूक नाही. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, खोबरा सगळा घातलेला असा, तीळ त्या शिल्लक होता फ्रीजमध्ये. म्हटलं आज ता घालूया आणि रस्सो करूया. मस्त उकळी काढायची. बटाटी व्यवस्थित शिजली की भरपूरशी कोथिंबीर घालायची. एकदम चव रश्शाक भारी येतं. अशी करून बघा, मस्त. ह्याच्यावर एक तुकडी गेलास की पटापट घास जातं. आणि पेडवे आणले, ते तळलं आहे सगळे. त्यानं 4 सुंगटा टाकल्या. 100 रुपये वाटो. ताजे होते पण असे चुरचुरीत तळून घेतलं. एक तोंडी लावलात ना तर पटकन घास जातं. आणि आमका काहीतरी असा चुरचुरीत तळलेला व्हायचो. असं टोमॅटो बटाट्याचं रस्सो करा. बरोबर तळलेली एक तुकडी घ्यावा. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.